ते मायावर राव. त्याला मराठीत म्हणायचं गंड्या गंड्या, लाकडाच्या गंड्या. आणि मग मी काय पेटाना, मला मी काय पेटाना, मग टायर वापरणार. टायरनं काय पेटाना, मीठ वापरणार. मिठानं थोडी तरतड झाली, मग तूप आणणार. तूप, मला पोळीला तूप नव्हतं रे, कधी पोळीला तूप नव्हतं. पण हे भाऊबंध नालायक तुपाच्या पिशव्या फोडणार. फेक फेक. माय बायको रडणार. रडणार म्हणजे खरं नाही, तिला जेवढी नाटकं करता येतील तेवढं करणार. बांगड्या फोडीन, थोबाड जोडीन, लुगडं फाडीन, पदर वडीन, तिच्या आईला मिठी मारीन, तिच्या बापाला मिठी मारीन, देवान तुझीन रंडकीन घालीन मेल्यान. मला हे सगळं बाहेरून आहे का आतून आहे? बोला, लबाड बोलू नका, सगळं बाहेरून आहे. मग माझ्या भाऊबंधाला कळणार मी गेलो, त्यांना आनंद होणार. का अवलाद गेली, ते नाश्ता करून मला झाडायला येणार. तिची बायको म्हणती पाहुणे यायला टाइम लागल, 2-4 घास म्हणणाऱ्या माया पुढेच बसले. पाहता काय खाऊन. मग मला मेल्यावर आंघोळीला बाहेर काढणार. मेल्यावर, अगोदर मला 1.5 महिना आंघोळ नव्हती. आणि मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं, आंघोळ घालायला एक जण नाही, ज्याला लहर येईल वात वात. मग मला तिरडी उठवणार. मी पळून जाऊ नये म्हणून सुतळीनं आवळणार. माझ्या कपडाला ठोकळा चिटकवणार, नवे कपडे घालणार. मग भाऊबंद मूड मध्ये लगेच कपडे काढणार. मग माझं पोरग मडकं हातात धरणार. बाबा माझ्या माग माग या, तुम्हाला रस्ता माहित नाही, मी नाही दिसलो तर धुराधुरानं या, पण इकडं तिकडं जाऊ नका. मग माझी बायको उठणार, रडायचं बंद करणार, केस बिस मोकळे सोडणार, पदर खांद्यावर घेणार. 2-3 बाया तिला इकून धरणार, 2-3 बाया तिला इकून धरणार. आणि मग ती माझ्या मागं निघणार. हाय मी अजून हाय. तुम्हाला वाटलं हाय गेला का काय? आणि मग रडायचं बंद करणार, पदर धरणार. पदर सुटले ग बाई, सुटले. आणि मग मला सरणावर ठेवणार. मग मला पेटवायला धपल्या नाही वापरणार. लाकडं कोणते माहितीये का, जे कोणालाच फुटत नव्हते ते मायावर राव. त्याला मराठीत म्हणायचं गंड्या गंड्या, लाकडाच्या गंड्या. आणि मग मी काय पेटाना, मला मी काय पेटाना, मग टायर वापरणार. टायरनं काय पेटाना, मीठ वापरणार. मिठानं थोडी तरतड झाली, मग तूप आणणार. तूप, मला पोळीला तूप नव्हतं रे, कधी पोळीला तूप नव्हतं. पण हे भाऊबंध नालायक तुपाच्या पिशव्या फोडणार. फेक फेक. लागली आग मला. हे मी बोलत नाही, नामदेव बाबा बोलतात. मित्र आले, गोत्रच आले, ते स्मशानी परतले. मी तव जळतसे स्मशानी, अग्नी सवे एकला. अंतकाळी मी परदेश. कोणा कोणाचा जन हे सुखाचे दिला
हे इंद्रिकेचे वाक्य आहेत. हे काल खरे, आज खरे, उद्या खरे. ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुम्हाला वाटतं मला लोक मानतात, चुकीचं आहे. लोक माणसावर प्रेमच करत नाहीत, माणसं पैशावर प्रेम करतात. या जगाची व्याख्या आहे नो मनी नो लव्ह इन द वर्ल्ड. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदू, ते मोबाईल बंद करे, ते कानातलं काढ, ते मागच्यांना दिसत नाही मी, ते खाली काढून ठेव. हा, आणि तिथं कॅमेरा बंद करून ठेवतो, निवांत बस. नाही तर मला वर ना दिला हळूच ठोक, ते बटन दाबून टाकू दे, क्लिप होऊन दे तुला 300 रुपये, गेम कर माझा. आणि ते करणारच. परदेशी एकानं जनरेटरच्या खाली कॅमेरा ठेवता, काल पाहायला जाईन कोण, ते डोकलं खाली, तो आम्हाला शंका आली. त्रास किती द्यावा, सगळ्यात जास्त त्रास मी काढला. मला तर काय सांगायचंय, केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतके ते कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात. मी 80, 82, 90च्या खाली महिना काढत नाही. जानेवारी आता 93च. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक आहे. हसण्यावारी नेऊ नका हे कीर्तन. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? जोवरी चळण म्हणत लोकांना तुमचं काय घेणं. तुम्ही भ्रमात राहू नका. खिसा रिकामा, जग संपलं. आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट्या बोलायला लागलं, बंद. लोकांना तुमचं काय घेणं आहे. खरं आहे की खोटं आहे बोला. अंगात ताकद आहे, 4-5 लोक तुमच्या मागे आहे. खिशात माल आहे, लोकांचा तुम्हाला फोन आहे. माल बंद, हो बंद. व्याख्या ऐकायची नो मनी नो लव.
लव इज ए मनी अँड मनी इज अ लव. मनी इज अ लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालंय, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम विषय बाजूला आहे. खरंय का खोटं बोला? काय घेऊन बसली तुम्ही? अजून पुढे सरकायचंय आपल्याला. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे. स्वर्गाला जातो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे. नरकाला जातो किंवा नाही वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ आणि काकडा केल्यावर मोक्ष मिळतोच हे मान्यच करावं लागेल. आले नाहीत पर्यंत म्हणजे ज्याने हरिपाठ आणि काकडा नित्य नेमाने केला त्याला मोक्षाचा आनंद मिळणारच. इथपर्यंत काही शंका नाही. पुढे घुसायचंय बरं का आपल्याला आता. म्हणजे मोक्ष म्हणजे हरिपाठ, मोक्ष म्हणजे काकडा, आणि काकडा आणि मोक्ष. तुम्ही मोक्षाची व्याख्या काय केली? दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. मग तुम्हाला आनंद का? आता ह्या मुलाने एवढं वाजवलं, आनंद आहे. यांनी प्रमाण दिलं, आनंद आहे. आणि हाच आनंद मोक्षाचा आहे. वर जाऊन काय करायचं? आणि वर काही नाहीये, तुम्ही इथं नीट राहा. वर काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? आता प्रश्न सुरू झाला. काकडा केल्यावर काय होतं? जरा काकड्यावाले ऐका. आता हे सप्त्यांमधले काकडे आहेत ना, त्यांचा त्यांना लकलाभ. ते आपल्याला ते बोललं नाही, ते तो काकडाच नाही, नुसती भांडणं. हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर धावतो. तो म्हणतो इना हानीनं, हा म्हणतो कच्ची दरी. किलो किलो गुळ खात्यात आणि एकच गवळण म्हणतात. हरिपाठ, या हरिपाठ, हे सप्त्यातले हरिपाठ. हे बरे सप्त्यातले हरिपाठ माहितीये का कसे? पाखवादाला पीठ लावेपर्यंत हरिपाठ आहे. जरा वाईट वाटेल तुम्हाला, पण टाळकरी धरा ठेवा. हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाहीत. काय का? हरिपाठ काय ऐकायचं का? हरिपाठ संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा येतो, हरिपाठ येतो. स्वतःच्या आईवडिलांचा बळी दिलाय तेव्हा हरिपाठ तयार झालाय. गप्पा आहेत का त्या? काकडा म्हणजे गप्पा आहे का? ऐका, काकडा. काकड्यात एकूण 9 मालिका आहेत. बोला पटापटा, किती? सगळे काकडेवाले किती मालिका आहेत? 9. रूप पाहतलोचेनी एग एग इठाबाई 1. उच्चनीच काही पुण्यवंत व्हावे 2. सुंदरते ध्यान नको ब्रह्मज्ञान 3. उठा उठा प्रभा झाली तुझी निरळी 4. ज्ञानियांचा राजा 5. योगिया दुर्लभ 6. चित्ती तुझे पाय 7. एक मुका, एक जुगीन, एक बैरान, एक गवळण मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. ऐका आता त्याच्यातले पहिली मालिका ऐका. रूप पाहतलोचनी राव आता हे ना वचन ऐका कमलापती तुझं पाहता समोर. आता तुम्ही कृपा म्हणता न धरी उदास लेकुराचे हित गरुडाचे पायी एग एग विठाबाई. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा द्यानी. हे 12 अभंग मंगलचरणाचे आहेत. दुसरी मालिका मुळशिनीची काही बहुता वीळ पवित्रते कुळ श्रवणे कीर्तने आणि पुण्यवंत व्हावे. ही जी मालिका आहे ही संतांचं वर्णन करणारी मालिका आहे. तिसरी मालिका सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे आवडे हे रूप जनी दृष्टी लागो पाहता श्रीमुख शिकाव जीवे गोड 3 अक्षराचा रस आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ही विनवणे आहे. आणि चौथी जी मालिका आहे उठा उठा प्रभा झाली. त्याच्यामध्ये देवाची आळवणी आहे. मग ज्ञानियांचा राजा श्री पंढरीशा जयाची द्वारी हे जे अभंग आहेत यामध्ये एक मुका आहे, एक जोगी आहे, असा काकडा आहे. आणि काकडा जिवंत मोक्ष आहे. मग तुम्ही म्हणाल आम्हाला काकडा का येत नाही? त्याचं उत्तर थोडं किचकट आहे पण लगेच देतो. तुझं नाव काय? खाली बस का? काय नाही नाव
ध्वज ध्वज तुझं रे गेलाय काय माहिती हा साईराज. आता ऐका, आता घुसलो बरं का लय बारीक ऐका. आता या मुलाचं नाव साईराज आहे. हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? म्हटलं तुम्ही आजारी आहे का? ठेवलेलं नाव आहे. याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? अरे ए मी समज काय म्हणतोय समजत का तुम्हाला? साईराज हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? पुरावा आहे का तुमच्याकडे? घ्या पुरावा. अध्याय नंबर 17 ववी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये त्यापाशी. अध्याय नंबर 18 ववी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या. अध्याय नंबर 15 उपजणे आणि निमणे. आता हा साईराज जन्माला आला, याला नाव ठेवलं साईराज. हा शिव आहे का जीव आहे? पटकन बोला. अरे हा शिव आहे का जीव आहे? शिव आहे, पण आता तो जीव आहे. आता तो बोला बोला, आता तो जीव आहे, येताना तो शिव आहे. महिला मंडळ, पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? नाही. मग पावडर लावण्या इतका मूर्खपणा दुसरा कोणताच नाही. जर पावडर लावून बाई गोरी होत असती तर ज्ञानेश्वरीची ओवी खोटी ठरली असती. पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरी. ओव्या तुम्हाला सकाळपर्यंत देणार. ओवी आहे पावडर लावायची. एखादी बाई म्हणली ना महाराज असं का बोलला, हातावर लिहून घे आणि घरी गेलं उचक. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 102 102 नंबरची ओवी 18व्या अध्यायात. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केल्या काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही. काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही. काळे गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. समजा एखादी मुलगी एखाद्या मूर्ख पोराबरोबर पळून गेली. प्रेम मांदला असतं म्हणतात. गेलं तिनं प्रेम, गेली दरिद्री पोराबरोबर. तर ती मुलगी सुखी होऊ शकते का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. होऊ शकते का? नाही. ऐका, पैसा कमवू शकते, सोनं कमवू शकते, समाधान कमवू शकत नाही. आणि ती जर सुखी झाली असती तर ज्ञानोबाराची ओवी खोटी ठरली असती. ऐका ओवी. सकाळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे. आई बापाचा तळतळाट घेऊन जर माणसं सुखी होत असती तर गोष्ट मान्य आहे. ज्या मुलीनं आईच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या मुलीनं बापाची मान खाली घातली, ती मुलगी आयुष्यात कधी सुखी जगू शकत. इंद्रिकर बोलला का? इंद्रिकर मुलींना बोलतो, इंद्रिकर महिलांना बोलतो. बस एवढ्यावरच चालवायचं. खरं आहे का खोटं आहे? बोला, काहीच बोला. इंद्रिकर बोला, पण मुलगी बापाच्या डोळ्यात जेव्हा पाणी आणते तेव्हा तिचं बापाचं जीवन संपलं. मग आता या शिवाचं रूपांतर, साईराजचं जीवाचं रूपांतर शिवाजीनं केलं. तिचं नाव माया आहे. काय करेन तुम्हाला? काय नाव आहे? आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? बोला बोला. माहित आहे कोण कोणचा बाप नाही, कोण कोणची बायको नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. काय घेणं नाही. मुलगा मला आहे, माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही. काय संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? त्याचं नशीब वेगळं, संचित वेगळं, त्याचं सगळं वेगळं आहे. माझ्यासारखा भांग नाही, माझ्यासारखं बोलणं नाही, माझ्यासारखं राहणं नाही. संचित वेगळं, प्रारब्ध वेगळं, क्रियामान वेगळं, सगळं वेगळं आहे का समान आहे? बोला. तो मी कमवलेली इष्ट जिंकू शकतो.
किंवा लग्न केल्यावर सासरवाड्याला राहायला जाऊ शकतो, किंवा एखादी सीमाला लाईट बंद करून माझा गेम करू शकतो. प्रारब्ध कोणी कुणाचं बदलू शकत नाही. तुमचं काय मत आहे? जेवढे जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरात एक माणूस येडा आहे. येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर नादी तरी आहे, पण खटका आहेच. मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत तर 5-6 जण बसलेत. तुम्ही गंध किती लावा, गंधाबद्दल बत नाही, तुमचं वाटोळाच होणार. तुम्ही म्हणाल महाराज असं का बोलला, का बोलला? अध्याय नंबर 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. गरिबाच्या तळतळाटाचा पैसा हा कुटुंबाला घातकच. नाही म्हणून जेवढे जेवढे कोट्याधीश लोक झाले महाराष्ट्रात, अजून एक माणूस सुद्धा घरी मेलेला नाही. हॉस्पिटललाच मारणार, आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. द्या ना उत्तर तुम्हीच. राम श्रीमंत आहे का रावण? रावण श्रीमंत आहे. नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे? रावणानं रामाला मारायला पाहिजे. मग रामाने रावण का मारला? उत्तर, रावणाची संपत्ती आसुरी आहे आणि रामाची संपत्ती दैवी आहे. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती कधीच टिकू शकत नाही. उरफाटेबोत हे वाचून मरायचंय तुम्हाला. बारीक अभ्यास करा. टिकत नाही, महिला मंडळ टिकत नाही. थोडं कळ काढा. तुमची सुनबाई तुमच्यावर धावते ना, धावू द्या, धावू द्या. जरा घालून पाडून बोलती ना, बोलू द्या. माझं ऐका, थोडा सायलेन्स राहा, थोडा दम धरा, दम धरा. तुझ्या सुनाला अशी सून येईल का तू काठी टिकीत त्यांचं भांडण मिटवायला जाशील. तू फक्त कळ काढ. आणि या 2 म्हाताऱ्या तेच काम करतात घरी. त्या पा ती बी हाच म्हणते असं. मग हेच घोटाळा होतो इंद्रिकरचा. बोला तर ते खरं निघत होतो तमाशा. खरं आहे का खोटं आहे? बोला, कळ काढा. परत ऐका, कुडवर आलोय आपण. माया आहे ती, आणि हा सगळा तमाशा माया. माया बिगिने भ्रमला खरे म्हणता मी माझे खरे. माया बिगिने भ्रमला खरे म्हणता मी माझे खरे. हे तुझा काचकारी दागिला माया आली आणि साईराजच्या अंगात घुसली. आली बरं का ह्याच्यात. कोण? आता बोला पटकन. ती आणली का आली?
माया आणली का आली? आली. तिचा आणि याचा काही संबंध नाही. ती काय म्हणती माहितीये का, मला याच्यात नवरा करायचा आहे. कोण? माया. तिला म्हणलं कर बाई, याच्यात काही नवऱ्यांना तोटा नाही, तुला जो पटन तो कर, याच्यात नाही नवरे आहेत. ती म्हणली तसं नाहीये, नवरा करायचा आहे मला, पण माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. बरं बाई आला. दुसरी गोष्ट, माझा तोच नवरा झाला पाहिजे, म्हणजे मुलगा आहे तोच आणि नवरा आहे तोच. बरं बाई, दुसरी काय अट आहे? मला दिवस नाही गेले पाहिजे, मा नवरा गरोदर राहिला पाहिजे. बरं राहील बाई, राहील, आणि माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे. बरं जातील, पण ती म्हणली बाई असं आहे, माझ्या नवऱ्याला असं एक पोर एका वेळेस नाही झालं पाहिजे, आणि असे 2 आणि 3 वर्षाने एक नाही झाले पाहिजे, मग एक खटी झाली पाहिजे. बरं एक खटी होतील, मग तिनं काय केलं पहा, मायानं या शरीरात मी तयार केला. काय तयार केला? बोला बोला, काय तयार केला? समजलं की मी काय म्हणलो? मायेनं कोण तयार केला? मी 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 कोणी तयार केला? अरे बोला ना, मायेनं. मग तो कोण झाला? तिचा मुलगा. आणि तिनं काय केलं? त्याच्याशीच लग्न केलं. आता तो झाला तिचा नवरा. पती जन्माला माझे उदरी आणि मी झाले तयाची झालं. आता मुलगा कोण? वांबाल कीर्तन मी, आणि नवरा कोण? अरे सुधरत का मी काय म्हणतोय तुम्हाला? मायेनं कोणाला जन्म घातला? मीला. मग तो कोण झाला? तिचा मुलगा. आणि तिनं त्याच्याशी लग्न केलं. आता कोण झाला? तो तिचा नवरा. मग तिचा मुलगा कोण? मायेचा मुलगा कोण? मी. आणि मायेचा नवरा कोण? मी. मग मीची आई कोण? कोण जोडायची पाळी आहे? अरे मीची आई कोण? माया. आणि मीची बायको कोण? माया. आणि याला गेले दिवस, कोणला? नवऱ्याला, म्हणजे मीला. आणि मी राहिला गरोदर. मी गरोदर राहिला आणि झाला ना बाळातीन. कोण? मी. मी बाळातीन झाला, पण मीला पोरं झाले 12, एक खटी. आता पोरं झाले 12, किती? 12. 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाले पोरी. कोणला? मीला. आता 6 पोरं ऐका कोणते कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. किती झाले? 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि कल्पना. 6 6 12. पोरं किती? 6. पुरी किती? 6. आई कोण? माया. बाप कोण? मी. मुलगा कोण? मी. मीला पोरं किती? 12. आणि 12 पोरं याच्या सोडून दिले आणि म्हातारी गेली निघून. म्हातारी बस फिट बसलं कीर्तन. माया. आता तिला विचारलं का ग चालली बाई? मा काम संपलं. याचं वाटोळं करायचं तेवढं मी केलं ना. याच्यात किती जण घुसून दिले? 12. 12 घुसल्यावर माझं काही काम राहिलं नाही. आता त्या 12 जणांची माहिती तुम्हाला 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे जायचं? 1-1 वाक्यात माहिती ऐकायची का पुढे जायचं? मी हा म्हणा नाही म्हणा. पोरांची ऐकायची ना माहिती, ऐका. पहिला पोरगा कोण आहे? काम. कसा तयार झाला ऐका. काम जर शरीरात तयार झाला, वारकरी बिरकरी भारी काय का, तो पहिल्यांदा डोळ्यावाट बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. डोळा काहीच करीत नाही. डोळा काहीच करीत नाही. डोळा ते पाप मनात पाठवतो. नीट आहे बरं का. आणि मनात पाप आलं का मन इतकं हुशार आहे, स्वतः का ठुतत नाही, इंद्रिया का पाठवून देत. हे दोघं झाले मोकळे. कोण कोण? डोळा आणि मन. आता तो काम कुठं आला? चला. आणि पाया पडून सांगतो, शरीरातला काम जर एकदा खवळला,
आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला तर कितीही विद्वान माणूस चुकीचा निर्णय घेतो. कितीही हुशार माणूस असू द्या, तो जर कामाच्या अंकित झाला तर मी बोलत नाही, दुसरा अध्याय बोलतोय, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय शिंदू. अनुभवी त्याला हे विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. एकदा काम खवळला का काय काय करतो ऐका. सांगू का जाऊ पुढं? सांगू का काम काय करतो ऐका. कामातूर माणूस वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कुळाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस शिलाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस लाज धरीत नाही. धडक मारिली शंकरा, 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 मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, चंद्रा सितारा, चंद्रा सितारा, शरीरातला काम जर शरीरातला अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो, जेल स्वबदार एका जागेवर थांब. काय होत, कीर्तनाची लिंक तुटल्यावर मजा राहत. आता कीर्तन तुमच्या बाहेर नाही गेलं, कीर्तन आज आत गेलंय. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आतच गेलं पाहिजे, मग मजा आहे. काम आता ऐका नीट, काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. तुमच्या पाया पडून सांगतो, जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. खून करायला काही 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर बोकस. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे का हा प्रश्न आहे. हसण्यावारी नेऊ नका. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनू शकतो. हसण्यावारी नेऊ नका. खरंय का खोटंय बोला. दोघांची मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला, वावर नांगरायचं कोणी. आता उलट ऐका, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. लोभ तयार झाला का लगेच मायासारखा कोणीच नाही असा मत तयार होतो. मत तयार झाला का मत्सर तयार होतो. आणि मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो. आणि अहंकार तयार झाला का आज सरळ नदीवर जातो.
हसण्यावारी नेऊ नका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झालेत. कोणी बोलत नाही. बोलेल कोण? ह्या जगात जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. त्याला लवकर मारायचं, त्यानं खरं बोलायचं. खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच. तुमचं काय मत आहे? लगेच त्याची क्लिप, त्याचा खुटाच. गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. तुमचं काय मत आहे? बोला. कोण बोलल? बोलल कोण? जो बोलेल त्याची क्लिप करायची, बोलेल त्याची बातमी करायची, तो ठेवायचाच नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल न गेलेत. 10% लोक शेअर मार्केटनं भिकारी झालेत. इथं 4 जण पैसे गेलेले. नावा सगळं उभे करीन. पाहता काय सप्त्याला कधी 1 रुपये दिले नाही नालाय कधी. आणि आता थुकेल तंबाखू वाळून खातोय. खरं का खोटंय? बोला. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का? पण जाऊ सांगू का? नाही झोंबल सांगू का? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. कोण बोलन? कोण बोलल? आणि बोलल तो राहील का उद्यापर्यंत? राहील. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोलायचं नाही कोणी. बोलायचंच नाही. बोलल्यावर ठेवायचाच नाही. हसण्यावारी नेऊ नका. मुलं बिघडवण्यामध्ये सगळ्यात मोठा तुमचा वाटा आहे. सगळ्यात मोठा. तुम्हाला कोणी बोलत नाही. सगळं तुमच्या बाजूने. तुम्हाला बोलायचं नाही कोणी. तर तुमचा पोरगा दारू पितो तुम्हाला माहित नाही का? माहित नाही का? माहित नाही तुला? माहित नाही का? एवढं सांगा. मग मुर्गा सुधारायचं तुमचं काम नाही का? हसण्यावारी नेऊ नका. या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला. आम्ही बोललो, आम्ही झालोय दुश्मन लोकांची. इंद्रिकर म्हणजे दुश्मन झालाय. बापच जर जिवंत आहे, मुलगा जर गेला तर आयुष्यात काय कमवायचं सांगा मला. काय कमवलं काय तुम्ही आयुष्यात? पहिल्यावर म्हणालं तर पलटी करून घातलं. ही बापाची चूक झाली. बायकोच्या गळ्यातले दागिने बापानं मोडले, ही त्याची चूक झाली. मुलाची फी भरायची तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, त्याची चूक झाली. पहिल्यावर म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, ही त्याची चूक झाली. आज बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. वस्तुस्थिती खरे का खोटे? बोला. पहिला मंडळ आईचा मुलगा गेला ना, तर आईनं कमवलं काय? काय कमवलं सांगा.